जालन्याच्या वानडगावमध्ये शेतामध्ये अजूनही गुडघाभर पाणी आहे। शेतकऱ्याच्या मुलाचा आक्रोश सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्याच्या वानडगावमध्ये गुडघा एवढं पाणी अजूनही शेतीमध्ये आहे। शेतकऱ्याच्या मुलाने केलेला आक्रोश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी आता केली जाते। विनंती आहे, पाहू शकता किती पाणी आहे, गुडघे इतकं पाणी। शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे। आता कपाशी पाहू शकता, सरकार दिवाळीपर्यंत म्हणतं पाणी सरकारने घेतलेलं नाही। विनंती आहे, पाहू शकता किती पाणी आहे, गुडघे इतकं पाणी। शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे। आता कपाशी पाहू शकता, सरकार दिवाळीपर्यंत म्हणतं। या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी किरण डोईफोडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। किरण, हा व्हिडिओ जालन्यातील वानडगाव हा गावामधील आहे। आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो का शेतकऱ्याचा मुलगा आहे, तो शेतामध्ये किती पाणी साचलं ही ती खरी परिस्थिती हा पाहून दाखवत आहे। जालन्यातील वानडगावमध्ये झालेल्या मुसळधार पावसामध्ये कपाशी असेल, सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ज्यामुळे पिकं सगळी भुईसपाट झाली आहेत। शेतकऱ्याच्या हातातोंडाचा आलेला घास हा हिरावला गेला आहे। पावसामुळे शेतात पाणी साचलं असून शेतजमीन पूर्ण खडून गेल्या, पिकाचं पूर्ण नुकसान झाले। शेतकऱ्याच्या मुलं आता मागणी, शेतकरी करतामध्ये ते मुलं सुद्धा आता मागणी करतायत की नुसतं मदत जाहीर करू नका, ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाईची मागणी आता शेतकरी करीत आहेत। जर आपण सोयाबीन पीक पाहिले तर दिवाळी दसऱ्यानंतर सोयाबीन पीक काढायला येतंय, म्हणजे दिवाळीनंतर ते पीक मार्केटमध्ये जाणार होतं, पण त्या सोयाबीन पिकाचं पूर्णपणे 100% नुकसान झालं आहे। आपण आता हा व्हिडिओ पाहतो तर ही कपाशी आपल्याला दिसते, कपाशीचं पीक हे आता दिवाळीनंतर त्याला बोंड फुटून कापूस तयार होतो आणि दिवाळीनंतर कापूस काढायला वेचणीला सुद्धा सुरुवात होते। मात्र या पावसामुळे कुठेतरी 90 ते 100% नुकसान झालेलं आपल्या काही ठिकाणी पाहायला मिळतं आणि लवकरात लवकर सरकारी नुकसान भरपाई देऊ अशी मागणी शेतकरी करीत आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी किरण।